देशभरात पेट्रोलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचं आश्वासन प्रशासनातर्फे देण्यात आलंय। मात्र पेट्रोल पंपांवरची स्थिती काहीशी वेगळी आहे। अनेक पेट्रोल पंपांवर स्टॉक उपलब्ध नसल्याचे बोर्ड लागले। अनेक ठिकाणी पेट्रोलसाठी रांगाही लागलेल्या आहेत। पेट्रोलचा तुटवडा निर्माण झाल्याची अफवा पसरल्यामुळे नागरिकांनी पेट्रोलसाठी रांगा लावलेल्या आहेत। बुलढाणा जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक असेल तितकंच इंधन खरेदी करावं असं आवाहन बुलढाणा जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी केलं आहे। कुठल्याही प्रकारची टंचाई नसताना, अनावश्यक पद्धतीनं गरज नसताना कोणीही साठा पेट्रोलचा डिझेलचा करू नये। कुठल्याही प्रकारची टंचाई नाही आहे, तरी सर्व जिल्हावासियांनी याची खात्रीने त्याची ती नोंद घ्यावी आणि जर का त्याचं कोण उल्लंघन करत असेल तर त्याच्या बाबतीत सक्तीनं कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना सर्व संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत। जालन्याच्या समृद्धी महामार्गावरील जामवाडीमधल्या पेट्रोल पंपावरती डिझेलचा साठा संपलाय। डिझेल अभावी पेट्रोल पंपासमोर वाहनांच्या लांबच लांब रांगा आहेत। आज रात्रीपर्यंत डिझेल उपलब्ध होणार आहे, पंप व्यवस्थापकांनी ही माहिती दिली आहे। संभाजीनगरच्या कन्नडमध्ये एका तरुणाची दुचाकी पेट्रोल संपल्यामुळे रस्त्यात बंद पडली। पेट्रोल मिळत नसल्यानं तरुणानं थेट दुचाकी बैलगाडीत टाकून पेट्रोल पंप गाठल्याची घटना समोर आली। या प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होतोय। जिल्ह्यात सुरू असलेल्या पेट्रोल टंचाईमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। साताऱ्यातल्या कराडमध्ये आजही गॅससाठी लांबच लांब रांगा आहेत। गेल्या 15 दिवसांपासून गॅस पेट्रोलमुळे नागरिक चिंतेत आहेत। आखाती देशातल्या युद्धामुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला असं चित्र सध्या तरी दिसतंय। साताऱ्यात कराडला गेल्या 15 दिवसांपासून लांब रांगा अजूनही दिसतायत। गॅस टाकी मिळावी यासाठी नागरिकांना तासनतास रांगेत उभं राहावं लागतंय। यवतमाळच्या पुसदमध्ये अवैध व्यावसायिक गॅस सिलेंडरवर कारवाई करण्यात आली आहे। कारवाई दरम्यान इंडेन आणि HP कंपनीचे एकूण 21 सिलेंडर जप्त करण्यात आले असून सुमारे 60,000 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे। संबंधितांकडे कोणतीही कागदपत्र नसल्याने पुढील कारवाई सुरू असून नागरिकांना अवैध साठा न करण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे देशभरात इंधनाचा तुटवडा जाणवणार असल्याची अफवा पालघरमध्ये पसरल्यानंतर वाहन चालकांनी पेट्रोल पंपाबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं दिसून आलं। यावर पालघरच्या जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलंय। जिल्ह्यात महिनाभर पुरेल इतका इंधन साठा असून आम्ही पेट्रोल पंप चालक आणि डीलर यांच्यासोबत देखील बैठक घेतली असून जिल्ह्यात कुठेही इंधनाचा तुटवडा नसल्याचं स्पष्टीकरण जिल्हाधिकाऱ्यांनी दिलं।